आणि निश्चितच संघर्ष मित्र मंडळाचे आणखीन एक महत्त्वाचे घटक अर्थातच राहुलजी चक्रपाणी यांचा देखील या ठिकाणी शुभागमन होतं. त्यांचंही आपण शब्द सुमनांच्या माध्यमातून करूयात. मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. खरं तर आता हळूहळू सर्वच आयोजक आपल्याला या मुख्य मंचावरती पाहायला मिळतात, कारण सकाळच्या सत्रामध्ये सर्वच मित्रमंडळ या ठिकाणी उपस्थित होतं. दुपारच्या सत्रामध्ये थोडंसं वैयक्तिक कारणास्तव ते या स्पर्धेतून दूर गेले होते, परंतु आता संध्याकाळच्या सत्रामध्ये ही स्पर्धा आली आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा हे सर्व आयोजक आपल्या समोर जोडले गेले, ज्यामध्ये दिनेशजी दमदाडे असतील, त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर किरणजी म्हात्रे असतील, आमचे नवनाथजी गोळेकर साहेब असतील, अजित नाळे यांचं विशेष आपण कौतुक करूया. या स्पर्धांना अगदी सकाळी 6:30 वाजल्यापासून ते या मैदानावरती उपस्थित आहेत. काल संध्याकाळी 11 वाजेपर्यंत हे बॅनर्स लावण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं गेलं होतं. संजयजी शिरावले देखील आपल्यासमोर जोडले गेले. त्याचबरोबर जर का आपण पाहिलं तर किरणजी म्हात्रे यांचे स्नेही मित्र अर्थातच नितीनजी नाईक साहेब आणि अलंकारजी कोळी साहेब हे देखील आपल्या समोर जोडले गेलेत. खास बामणडोंगरी या ठिकाणाहून या स्पर्धा पाहण्यासाठी आणि या स्पर्धेला भेट देण्यासाठी मात्र ते देखील आपल्या समोर जोडले गेलेत. तर उपस्थित सर्वांचंच आपण पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूया. सामना क्रमांक 2. पहिला चेंडू शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला, त्यानंतर मात्र फटका एक्झिक्यूट केला, एक धाव घेतली आहे. रोशन जोपर्यंत चेंडूवरती येतील तद्वर मात्र फलंदाजांना मिळते संधी. एकेरीला केलं जात आहे परावर्तित दुहेरीमध्ये. दीपक आणि अभिषेक ही सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. अक्षय आणि वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक चेतन हाताळताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला पॅडलाईनवरचा हा चेंडू होता. मिड विकेट रिझन मध्ये चेंडू वळवलाय. क्षेत्ररक्षक नितेश वेगार चेंडूवरती येतोय आणि चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. क्लीन पिकअप, क्विक रिलीज. पहिल्या चेंडूवरती जरी 2 धावा घेतल्या असल्या तरी दुसऱ्या चेंडूवरती मात्र दुसरी धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा मानस नाहीये. सामना क्रमांक 2 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. यावेळेला गोलंदाज याच गोलंदाजांना पहिल्या सामन्यामध्ये जर का आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये अवघी 1 धाव देत असताना 3 विकेट्स त्यांना आपल्या नावावरती जमा केल्या होत्या. चेतन आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. पहिल्या सामन्याचा विजयाचा शिल्पकार हा खेळाडू ठरला होता, परंतु हा सामना महत्वाचा आहे, कारण हा सामना जिंकल्यानंतर संघ किमान एका पारितोषिकाचा मानकरी होईल. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत आपण या ठिकाणी पाहतोय. यानंतरची होणारी लढत अर्थातच एकीकडे आर्यन स्पोर्ट्स असेल आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे प्रतिष्ठान कळंबोली हा संघ असेल. तर दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी लगेच संपर्क करायचा आहे. तर पुन्हा एकदा जाऊयात आपण मैदानाच्या दिशेनं. इथून जर का आपण पाहिलं तर गोलंदाजाचाही कमबॅक होणं अपेक्षित आहे. 2 षटकांच्या लढतीमध्ये आपण सातत्यानं उल्लेख करतो की किमान 30 ते 35 धावा जर का धावफलकावरती आल्या तर एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. परंतु ज्या पद्धतीची गोलंदाजी करतोय गोलंदाज चेतन, यावेळेला देखील मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क अपेक्षित नाहीये. 1 धाव आली आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा वगळता उर्वरित सर्व चेंडूवरती मात्र केवळ एकेरी स्वरूपाच्या धावा आल्यात. म्हणजे पहिल्या चेंडूवरती झालेली चूक आणि त्याच्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये जर का आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक करताना अर्थातच नाणेफेक जिंकणारा संघ, ज्यानं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि घेतला गेलेला निर्णय योग्य कसा हे साबित करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही वेळ गेलेला नाही. एकाच मोठा फटका अक्षयच्या बॅट मधून येणं अपेक्षित. यावेळेला आडव्या बॅट न केलाय प्रहार अगदी 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार.
चला या ठिकाणी विनंती असेल आर्यन्स आणि स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे प्रतिष्ठान कळंबोली दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की इनिंग ब्रेक मध्ये हा टॉस केला जाईल, त्यामुळे दोनही संघनायक आपण लवकरात लवकर संपर्क करायचा आहे. गोलंदाजी मार्क वरती होतोय बदल आपल्या वैयक्तिक स्पेल मधला पहिला आणि संघासाठी दुसरं षटक हातात असणारा गोलंदाज आपण पाहतोय रोहित. ओ यावेळेला शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅटीचा लिडिंग एज, चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये पण एकेरी दुहेरी धावेनं धावफलकावरती धावा उभारण्याचा मानस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कोणत्याही प्रकारची मोठे फटकेबाजी अद्याप पाहायला मिळालेली नाहीये, केवळ एकेरी स्वरूपाची ही धाव आहे आणि हेच कारण आहे की धावसंख्या एका मर्यादित 2 धावा, यस या ठिकाणी 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातात. एकात मोठा फटका, यावेळेला पाईडलाईन वरचा चेंडू होता, फाईनच्या क्षेत्रामधून गोळीच्या वेगानं चेंडू मात्र जातोय सीमा रेखा पार, पंचांचा इशारा. या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर धावा धावफलकावरती 16 धावा. चला पहिल्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच सनी ठरले होते आणि दुसऱ्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ही सनीच आहे, त्यामुळे सनी यांना विनंती असेल की आपण यायचंय पहिला आणि दुसरा दोनही सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि मी आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित राहुलजींना विनंती करेल. चला धावा आहे धावफलकावरती 16. पहिल्या षटकामध्ये 10 होत्या, या षटकामध्ये आतापर्यंत 6 आल्यात, टोटल 16 धावा धावफलकावरती आहेत. पण उर्वरित 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, किमान 2 ते 3 मोठे फटके. खरं तर ही ओळख आहे, दीपक म्हटलं तर मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे, परंतु इथे दिशा भरकटली आहे, थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडूचा मारा केलाय. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय, यस नाणेफेक झाली आहे आणि नाणेफेकीचा कौल मात्र या ठिकाणी जिंकलाय. चला सनी सिंगला विनंती आहे, पहिल्या आणि दुसऱ्या दोनही सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच सनी सिंग होते, त्यामुळे 2 मेडलियन या खेळाडूला निश्चितच बहाल केले जातील. यावेळेला मात्र पंचांचं बोट आकाशाकडे, अक्षयला परतावं लागेल. मागच्या सामन्यामध्ये 1 शॉटचा इशारा आणि फलंदाज बाद, म्हणजे कोणत्याही प्रकारची धाव या चेंडूवरती अंकित केली जाणार नाहीये. तर मी राहुलजींना विनंती करेल की आपल्या शुभास्ते या खेळाडूला प्लेअर ऑफ द मॅच पहिल्या आणि दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्यामध्ये अर्थातच 2 मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा हा मानकरी ठरला. येस हा पहिल्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच होता आणि त्यानंतर मात्र आणखीन एक प्लेअर ऑफ द मॅच या खेळाडूला मात्र सन्मानित केलं जात आहे प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्कारानं. परंतु इथे पहा विकेट गमावली आहे, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात जे असतील नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. हो यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता, विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा केला गेला. नॉन स्ट्रायकिंग एंडला धावबाद काढण्याची संधी देखील होती, परंतु ही संधी गमावली जाते. बऱ्याचशा चुका मैदानाच्या आतमध्ये घडतात. परेश 11 आज एक चांगल्या लयमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतोय, चांगलं बॅलन्स आपल्याला या संघाचं निश्चितच या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. आणि हा सामना जर का जिंकला तर किमान एक पारितोषिक हे तुमच्या संघाच्या नावावरती जरूर असेल. यावेळेला मात्र लॉफ्ट केलाय वाडीस लॉंग ऑफ रिजन मध्ये, स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात, तोद्वार मात्र 2 धावा. पण या षटकामध्ये 2 चौकार वगळता या सत्रामध्ये फारसे मोठे फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाले नाहीत. यावेळेला समोरच्या दिशेनं फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत, मात्र त्यांच्या आवाक्या बाहेर चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. शेवट गोड करणारा षटकार मात्र या ठिकाणी पाहायला मिळालाय. या षटकारानं संघाची एकूण धावा संख्या धावफलकावरती आली आहे 26 आणि विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे 27 धावांचं.
घ्यायचा एस के करिश्मा सराव नको आहे. खेळाडू थोडंसं सहकार्य करा मित्रांनो. संध्याकाळच्या सत्रामध्ये किमान 2 ते 3 षटकांचे जर का सामने आपल्याला पाहायचे असतील तर मात्र या वेळेचा आपल्याला योग्य उपयोग करावा लागेल. त्यामुळे विनंती आहे थोडंसं स्पीडअप करा. पहिल्या सत्राचा खेळ ज्या ठिकाणी समाप्त झाला एकूण धावा धावफलकावरती 26 पाहायला मिळाल्या. अपेक्षेप्रमाणे जरी धावा धावफलकावरती आल्या नसल्या तरी उभारल्या गेलेल्या धावा डिफेंड करण्याची क्षमता तुमच्या गोलंदाजीमध्ये असणं गरजेचं आहे. या शॉर्टर फॉर्मॅटमध्ये जितके षटकांची संख्या कमी होईल तितकंच चुरशीच्या लढती आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील. प्रत्येक संघाला समान संधी या ठिकाणी असणार आहे. चला सामन्याला या ठिकाणी होते सुरुवात. थोडंसं मैदानाच्या दिशेनं देखील आपण फोकस करूयात. दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या लढतीचा हा सामना. इथे मात्र पंच कोणत्याही प्रकारचा इशारा देत नाहीयेत. याचा अर्थ हा डॉट बॉल असणार आहे. पंचांकडे आचारभूत नजरेनं जरूर पाहिलं गेलं. किसन शिंदे स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला अजित पाटीलला. एक विस्फोटक फलंदाजांची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. खरं तर अजित पाटील म्हटलं तर परिस्थिती अनुरूप फलंदाजी करण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. संघामध्ये अनेक आक्रमक फलंदाज उपलब्ध असताना अजित पाटील यांची वर्णी लागते. पहिल्या सामन्यामध्ये देखील हे चित्र आपण पाहिलं होतं. किसन आणि अजित ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये होती. खरं पाहता लक्ष फार मोठं नाहीये आणि तितकं सोपं देखील नाहीये. उन्हाचा तडाखा जरी जाणवत असला तरी पावसाच्या हलक्याशा सरी आल्हाददायक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतात. यावेळेला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. फलंदाज होता तयार. या चेंडूला मात्र भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे. किसनच्या बॅट मधून येतोय षटकार. षटकार आलाय. मच निडेड सिक्सर. 5-7 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला देखील स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर वेगानं चेंडू येतोय. मागच्या सामन्यामध्ये बॅटिंग कमालीची केली होती. अवघ्या 5 चेंडूंचा सामना केला होता अक्षयनं आणि 28 महत्त्वपूर्ण धावा त्यानं संघासाठी धावफलकावरती उभारल्या होत्या आणि ज्या कामगिरीच्या बळावरती तो सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅचही ठरला होता. परंतु आता भूमिका वेगळी आहे. आता गोलंदाजीची जबाबदारी त्याच्या खांद्यांवरती आहे. यावेळेला हेलिकॉप्टर स्कूप आणि चेंडू मात्र जातोय वन बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. तर एक षटकार एक चौकार. किसन चांगल्या लयमध्ये बॅटिंग करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विजयासाठी लक्ष 27 धावांचं. 11 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्या. 16 धावांची अजूनही आवश्यकता असेल. परंतु इथे मात्र फटका फसलाय का.
झेल घेण्याची एक संधी होती, दीपकनं मात्र ती संधी गमावली आहे. बॅकअपला कोणताही खेळाडू नाही आणि इथून जर का आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसरी धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा मानस इथे नाहीये. तिसरी धावही उपलब्ध असते, परंतु अजित यांनी नकार दिलाय, ओळखलाय. विकेट न गमावता या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. सुरुवात चांगली मिळणं अपेक्षित होतं आणि ती चांगली सुरुवात मिळाली आहे. एकूण धावांचा विचार केला तर या 2 धावांच्या बरोबरीनं 13 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. अजूनही येणारे 7 चेंडू शिल्लक आहेत. 14 धावांची गरज. 7 चेंडू आणि 14 धावा. हा चेंडू जर का निर्धाव आला तर सामना पुन्हा बॅलन्स, परंतु नाही. ऑफ साईडला कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाहीये, कोणताही क्षेत्ररक्षक तिथे उपलब्ध नाहीये. त्याचा फायदा मात्र या ठिकाणी मिळतोय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्नही होतोय. तिसरी धावही या ठिकाणी होते. पूर्ण 4थ्या धावेचा प्रयत्न आणि खराब कलेक्शन आणि त्याचा पुरेपूर फायदा. 4 धावा या ठिकाणी धावून पूर्ण केल्या जात आहेत. या 4 धावेंच्या बरोबरीनं पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. धावा धावफलकावरती आल्यात त्या 17. इक्वेशन मात्र उरतं. येणारे 6 चेंडू शिल्लक आणि 10 धावांची गरज. हॅलो, चला आयोजकांना विनंती आहे, मैदानाच्या आतमध्ये पाण्याची मागणी होते. तर चला, शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहे. 10 धावांची गरज. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. खरं तर थोडासा शारीरिक थकवा जरूर जाणवतोय. 2 षटकांची लढत जरी असली, पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा जरी असली, हा श्रावण ऋतू आपल्याला पाहायला मिळतोय. श्रावण महिना आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यामध्ये ऊन आणि पावसाचा खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर श्रावण सरी होत्या. दुपारच्या सत्रामध्ये पावसानं कुठेतरी दडी मारली आहे. रखरखत ऊन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. त्यामुळे या परिस्थितीमध्ये स्वतःचा चांगला खेळ दाखवणं ही देखील तारेवरची कसरत असते. यावेळेला मात्र ड्रायव्हिंग लेनचा हा चेंडू होता. अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळलाय. एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केलंय. 2 धावा एकवटल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्नही होईल मैदानाच्या आतमध्ये. 3 धावाही पूर्ण होत आहेत. 4था धाव आणि अगदी मैदानाच्या आतमध्ये तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. धुंडो रे साजना. पण अजित सरांसाठी आपण विशेष या ठिकाणी कौतुक करूया. 4 धावा धावून त्यांनी 2 वेळा सलग 2 चेंडूंवरती 2 वेळा 4 धावा पूर्ण केल्यात. हे सांगून जातं की या खेळाडूचा फिटनेस काय. अजित पाटील यांच्या समवेत खेळणारे बरेचसे क्रिकेट खेळाडू आज आपल्याला या मुख्य मंचावरती पाहायला मिळतात, परंतु अजित पाटील एक असं व्यक्तिमत्व आहे ते आजही तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये परफॉर्म करताना पाहायला मिळतील. तर निश्चितच या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्वाधिक मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान आदरणीय विजय शेठ खानावकर साहेबांचं राहिलं आहे. त्यानंतर कुमारजी जाधव साहेब, त्यानंतर राजेशजी मोहिते साहेब, किरणजी म्हात्रे साहेब आणि संपूर्ण संघर्ष मित्र मंडळाच्या वतीनं या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्वाधिक मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान राहिलं. यावेळेला अवांतरचा इशारा होतोय. 22 रन्स ऑन द बोर्ड, 22 धावफलकावरती आल्यात. पहा, केवळ चौकार षटकारानं सामना जिंकता येत नाही, एकेरी दुहेरी धावेनंही सामना जिंकला जातो आणि तब्बल 2 वेळा 4-4 धावा पूर्ण केल्या. अजित पाटील सरांचं फिटनेस आणि त्यांच्या या योगदानाचं आपण विशेष कौतुक मैदानाच्या आतमध्ये करूया. त्यांनी दाखवून दिलंय की तुमच्याकडे जिद्द असेल ना तर कोणत्याही परिस्थितीमधून सामना जिंकला जाऊ शकतो. यावेळेला मात्र फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा, परंतु इथे मात्र 5 सिंगल धावफलकावरती आली आहे.
चला, पंचांचा निर्णय अंतिम राहील. कृपया पंचांच्या कोणत्याही निर्णयावरती आपण वाद करायचा नाहीये. देव मालसा चला, जे छोटे प्रेक्षक वर्ग आहेत, जे मैदानाच्या आतमध्ये आहेत, त्यांना विनंती आहे, सामना चालू आहे, चेंडू आपल्याला लागू शकतो, दुखापत होऊ शकते, मैदान आपण सोडायचं प्लीज. चला, या ठिकाणी जर का पाहिलं तर इक्वेशन अजूनही आपल्याला पाहायला मिळते. येणारे 4 चेंडू आहेत, विजयासाठी 4 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण बॅटर पाहतोय किसन शिंदे. 4 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. रन बॉल हा सामना आपल्याला पाहायला मिळतो आणि याचं कारण चला, एकूण धावा झाल्या धावफलकावरती. पहिला बॉल बाउंड्री वाईड आणि एक. पहिला बॉल बाउंड्री आहे. पहिली बाउंड्री एक वाईड आणि एक सिंगल आली ना आत्ताची ही. या ओव्हरमध्ये पहिली बाउंड्री आली, पहिल्या बॉलवरती बाउंड्री आहे, म्हणजे 4 धावा काढल्या. म्हणजे 4 धावा धावून काढल्या तुम्ही. त्यानंतर वाईड आहे आणि त्यानंतर सिंगल आहे. केलं ना वाईड, ऍड केलं ना. वाईड. चला प्लीज. 4 चेंडू आणि अजूनही 4 धावांची गरज आहे. 3 पाहिजे बोलतो. पहिले बॉन्ड 4 धावून काढल्या, नंतर वाईड आला, नंतर एक सिंगल काढली ना. वाईड +1 आहे का? नाही नाही. चला, कॅरी ऑन प्लीज. चला, जो डाऊट आहे तो आपण निश्चितच क्लिअर करूया, परंतु तुर्तास मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा वळतो आहोत. यावेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक थोडासा डीप मध्ये उभा आहे. खरं तर रन बॉल सिच्युएशन असताना आणखीन एक सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा या ठिकाणी धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत. स्कोर्स आर लेव्हल. एका धावेची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्याकरता. आणि पहा, अजित आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात. अजित पाटील, सामना फिनिश करण्याची संधी आहे. 3 चेंडू आणि 1 धावेची गरज असेल. या वेळेला देखील लॉफ्ट केला आहे, क्षेत्ररक्षकापासून दूर चेंडू राहिला आहे आणि याचबरोबर ही विजयी धावफलकावरती पाहायला मिळते. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघांना मात्र आपण देऊयात त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जाऊयात या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच या पुरस्काराकडे. बंद